पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आता आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बोंबाम करा, एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात. जर एकत्र येतात तर ह्यांना कशाला बोलवता? तथ्य असेल तर मी इथे कशाला बसलो असतो? शरद हा अशी ऑफर आहे. सगळे म्हणजे कोण? मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये, मग अजून कोण? ज्या शरद पवारांना सातत्याने दैवत मानतो शरद पवार, आमचे देव दैवत सर्वस्व, त्यांच्याकडनंच आम्ही सगळं शिकलो. काय शिकले माहित नाही बाबा. मंत्रिपदासाठी केंद्रात सुरू आहे असं वाटतं. ते कशासाठी सुरू आहे मला माहित नाही, पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काहीही तथ्य नाही, अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय एक्झॅक्टली तुमच्या मनात काय? अजेंडा म्हणजे आम्ही असं आहे, निवडणुका संपल्या, त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं, त्याच्यानंतर 1 तारखेपर्यंत सगळे, त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं. आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते. त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे. आणि ह्याच्या अफवा पसरवल्या जातात. हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात. आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको. एकीकडे बीजेपी आणि दुसऱ्याकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे सांगणारे लोक आहेत. संजय राऊत हे बघा की एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो. मला बाकी काय त्याच्यात मला इंटरेस्ट नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही. सर, वाल्मिक कराडांचे एक कारनामे बाहेर येतात. अहो हे अजून तर काहीच नाही हो. त्यांचा 302चा आरोप फक्त सरकारने टाकावा. कमीत कमी 50 कंप्लेंटवाले मीच घेऊन जाईन डीजीकडे. 50. सर, पण सुरेश धस यांनी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडीतामध्ये निघालेल्या आहेत, अर्थात ज्ञानराधा असेल, त्याच्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडीतामध्ये निघालेल्या आहेत, त्या बँकांच्या मालकांना वाचवण्यामध्ये देखील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे असं आरोप करणार. सुरेश धसनी जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे. अहो त्यांचं गव्हर्नमेंट आहे ना आता. म्हणजे इतका 2014 सालानंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवतं की हा भस्मासूर आहे. हे कोण म्हणालेलं मी म्हणतोय का? नाही, हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणालेले की या भस्मासूरला मीच संपवणार. पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वारले. आणि हा 2014 नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे. कसं आहे आता तुम्हीच करता ना, तुम्हीच करता ना. ते दादांना भेटले. अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं. राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन जेवलो तर माझ्या भूमिकेवर लोक संशय घेणार. त्यांनी असा वाईट दिलाय की उपसा सिंचनाच्या जे थकबाकी राहिली होती अजितदादांच्या खात्याकडे ती मागण्यासाठी मी आज गेलो. चांगलं, आजचा मुहूर्त चांगला होता वाटतं. आज काहीतरी ग्रहमान पण बदललंय ना, कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे असं काहीतरी आहे. बघा तुम्ही तपासून बघा. धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाहीये, सरकार मागत नाहीये, अशी सरकारची काय अपरिहार्यता आहे की तुम्हाला वाटते? ते तुम्ही सरकार चालवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना विचारा. मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरिहार्यता आहे. पण ह्याच्यातनं सरकार बदनाम होत आहे. आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे, प्रचंड चीड. आणि इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेंनी खून केला असं माझं म्हणणं नाही. पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराड याचा प्लॅनर आहे. आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खून हे वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले आहेत. तो विकृत आहे,
तो सायकोपॅथ आहे, तो सिरियल किलर आहे. आज ती मी ती बापू अंधळेची हे पाठवली आहे FIR, त्याच्यामध्ये आरोपी येतो. माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने, त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते, त्यांनी आजपर्यंत वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली? काय त्याला मोकळं सोडलं होतं? आणि हेच महाजन हे केजला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लफडं झालं तेव्हा. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी ठोंबरेबाईंची एक तक्रार केली. मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला. तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते. त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची. मला हो म्हणाले. हो साहेब तुम्ही आलात ना, झाली तक्रार घेतो ना मी, काय. नंतर मी गेलो. मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोलाय, म्हणजे साहेबांचे नाव बी काय घेणार नाही आम्ही, तुम्हाला करायची तर करा. हे असं आहे बीड. मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी टरकावून लावलं, चल त्याचं नाव खेडकर. इतकी पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवणे आहे तिथे. खेडकरांनी उत्तर द्यावं ना, मी स्वतः आरोप करतो. सर, आपल्या पक्षातल्या कुठल्या खासदारांशी आपलं बोलणं झालंय, त्यांना फोन आलाय असं? माझं एकाच खासदाराशी बोलणं झालं. सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना. बरोबर आहे, पण फोन आलेल्यांपैकी कोणी बोललं तुम्हाला की मला फोन? मला ह्या बातम्या कोण सुप्रियाताई थोडी देणार आहे, मला खासदारच सांगतात ना. सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा. काय तुमचे संस्कार, काय तुमची संस्कृती. सर, एक वेगवेगळा विषय सर, गोदाधामचे जे मठाधिपती आहेत रामगिरी महाराज, त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे राष्ट्रगीत नसलं पाहिजे, तर जनगण मन हे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली. आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे. त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा. आता अति व्हायला लागलं रामगिरीचं. पंजाब जॉर्ज यांच्या स्वागतासाठी हे गाणं लिहिलेलं होतं. हो, इतिहास तर रामगिरीकडनंच शिकायचा आता देशाने.